तर हॅलो गाईज, स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. तर चला आजचा ब्लॉग काय म्हणजे एवढा मोठा काय ब्लॉग नसणार आहे, म्हणजे ब्लॉग नसणार आहे, नॉर्मल व्हिडिओ असणार आहे. आपण जर मासे पकडायला नदीवरती. तर आपल्यासोबत बंटी दादा आहे आपला. त्यांनी सांगितलं का आपण जाऊ संध्याकाळी मासे पकडायला म्हणून. तर त्याच्यासोबत चाललं आहे. कुठं जायचं मला लोकेशन पण नाही माहिती, पण तो बोलतं जाऊ आपण संध्याकाळी मासे पकडायला. तर तिथं जायचं, तर बघू कुठं जायचं, लोकेशन पण नाही माहिती, नाही काय किती मासे भेटतात नाही भेटतात ते पण चेक करू. तर नॉर्मल थोडीशी व्हिडिओ असणार आहे, त्यामध्ये काय आहे नाही ते दाखवायला भेटतात, किती मासे भेटतात काय नाही भेटतात तुम्हाला दाखवीन. तर चला जाऊया आपण त्याच्यासोबत. आता त्यांनी कॉल केला का निघून ये म्हणून खाली. तर चला जाऊ आपण पहिले आणि त्याला भेटू. तो बघू काय सांगतो कुठं जायचं तो. तर लाईक करून ठेवतो तोपर्यंत जातो आम्ही पुढं, तुम्हाला दाखवतो स्वतः कुठं जायचं तो काय जायचं तो. चला बाय बाय. तर काय आता आपण चालू माशांना घरातून निघालो आणि माशांना झाल्यात. आणि आपल्या खाण्या माशांचा आणि आपला एक माणूस पुढे गेला आहे बंटी आता, त्याच्यावरती झाल्यात मी माशांना. तर चला तर तुम्हाला तिथे गेल्यावर भेटतं. गाडीवरती हेल्मेट नाही लावला, आता तर मोबाईल पकडला आहे. तर तुम्हाला नंतर भेटतो तिथे गेल्यावरती. चला तो वाट बघते, त्याचा फोन येऊन गेला पुढं पोहोचला म्हणून. तर आलोच, सॉरी चाललोच, भेटतो तुम्हाला नंतर. काय आपण पोहोचलो तर काय लोकेशन मला माहिती नाही. आमचा बांट्याचा बरोबर चालले आणि इथं मॅच चालू आहे सुकापूरला. तर कुठला रोड आहे काय कुठं चाललं आम्हाला माहीत नाही. बघा त्याचं चाललं मी त्याच्या मागं खाना घेऊन. चला बघू काय किती मासा वाटेल तुम्हाला दाखवतोच मी थोड्याच वेळात. चला जाऊ पहिले चालत जंगल बागी पाय घाले बघू ते. तर गाईज हे बघा पहिला बाग मारला आहे आणि मासा लागले चांगलं चांगलं. तर आता व्हिडिओ बनवायला भेटत नाही, कारवले लागले कारण की आम्ही दोघं जाऊ म्हणजे धराबिराला. तुम्हाला नंतर भेटतो आम्हाला सगळं झाल्यावरती. जरा पिशवून भरतो मासं. आताशी एक शेव टाकला आहे हे बघा मासं बघा गाईज. हे बघा कसले मोठे भेटले बघा 200 ग्रॅमची बांगरा मारलं. एक मिनिट बघा बघा गाईज दाखवा अशी त्याला नांगेल धर ना. नांग बघा ती मोठी. एक मिनिट हे बघा साधा भेटले का असं 100 ग्रॅमची याशी मोठी भेटतो का पण याच्यापेक्षा मोठ्या भेटल्या पण या टायमाला नाही भेटल्या. बघू 2-3 भेटल्या फक्त, पण एवढ्या मोठ्या नाही भेटल्या. ही लास्ट ही मोठी साईज आहे आमची. आम्ही पांघरा गाईज लास्टची शेव टाकली होती, म्हणजे लास्ट आता टाकून जाणार होतो घरी, पण लास्ट शेवला बघा काय भेटल्या कारवाला भेटली कसली मोठी. हे बघा 3 मोठे होते. अजून कसली मोठी भेटली आतमध्ये नाही, पण ती तुम्हाला नंतर घरी दाखवतोच किती मासे आहेत ते. म्हणजे बघा किती मोठी भेटले बघा. आता एवढी आहे माझ्या. थांबा आता दुसरं मासं काढतो यातून तुम्हाला भेटतो. सगळं बारीक बारीक मासा आहे. थांबा तुम्हाला भेटतो नंतर मी ब्लॉग बनणार आहे. मेल येतं ये गाईज जास्त नाही भेटलं, एवढंच भेटले आणि बारीक बारीक मासे आहेत. कोलबी बघा थोडंसं माकलं होता इथं खाली काढलं भाई कोलबी भेटली. ही एक कोलबी माझ्या लय मोठी ती 2 कोलबी आहेत. तर गाईज आता जस्ट घरी आलो भांड्याच्या इथे. आता माशांची नाही आता धुतलं तर नाही झाला गेला वाज. आता जरा तो वॉइस वास येत होता, हात धुतलं आणि नाही आणि मासं जास्त नाही भेटलं. म्हणजे आम्ही 4 जण होतो, पण त्याच्यामध्ये 3 वाटण्या झाल्या. त्याला एक, मला एक आणि दुसरा होता त्याला एक झाला. त्यामुळे जरा कमी होतं, जास्त मासा पण नाही भेटलं. आता जस्ट घरी आलो जरा इथं. तर आता आलो घरी जस्ट. आता इथं ब्लॉग एंड करतो. आता घर जाऊन एंड करतो. त्याला सोडला मग जातो घरी. तर इथं व्हिडिओ एंड करतो. तर चला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना